तर नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये। आणि आजचा आपला व्हिडिओचा विषय तुम्हाला थंबनेलवरनं थोडाफार कळालाच असणार। संत श्री सेवालाल महाराज यांची जयंती आणि जगद्गुरू संत श्री सेवालाल महाराज यांच्या जयंतीनिमित्त सर्वत्र जल्लोष साजरा केला जातो, सर्वत्र आनंद साजरा केला जातो। ग्रामीण भागांमध्ये बंजारा समाज मोठ्या प्रमाणावर तांड्यांमध्ये जयंती साजरी करतो। कारण सेवालाल महाराजांची जन्मतारीख ही सर्व समाजाला माहिती आहे, त्यांचा जन्मवर्ष सर्व समाजांना माहिती आहे। परंतु या सर्व गोष्टींमध्ये बंजारा समाजाचा जो इतिहास आहे कुठेतरी तो विकृतीकरण त्यामध्ये झालं असल्याचं समाजातील अनेक लोकांचं म्हणणं येतं, समाजातील अनेक इतिहासकारांचं म्हणणं येतं, लेखकांचं म्हणणं येतं। आणि या गोष्टीमध्ये खरं पाहायला गेलं तर खूपशा गोष्टी सत्यसुद्धा आहे, काही गोष्टी चुकीच्यासुद्धा आहेत असं आपल्याला म्हणायला हरकत नाही। तर सेवालाल महाराज यांच्या जयंतीनिमित्त हा आपण व्हिडिओ प्रदर्शित करतो आहे। आणि यामागे मुख्य जो आपण मुद्दा ठेवलेला आहे तो आहे की संत श्री सेवालाल महाराज हे संत की चमत्कारी होते। कारण यामध्ये अनेक संभ्रम आहेत, अनेक गोष्टी लोकांकडून म्हणजे माझ्या स्वतःचा हा वैयक्तिक पॉईंट ऑफ व्ह्यू दृष्टिकोन नसून त्यामध्ये लोकांशी चर्चा करताना, लोकांकडून माहिती काढताना, कारण सेवालाल महाराजांचा इतिहास हा कुठल्याही म्हणजे लिखित स्वरूपात आपल्याला जास्त मोठ्या प्रमाणावर आढळून येत नाही। आणि जो काही इतिहास आढळून येतो बंजारा समाजाचा तो ग्रामगीतांमधून, त्यानंतर अनेक ग्रामगीतं आहेत, लेंगी भजनं यांच्या माध्यमातून आपल्याला ते जाणून घेता येतं। तर आज आपण आलो आहोत रुईगड येथे। रुईगड म्हणजेच यवतमाळ जिल्ह्यातील दिग्रस तालुक्यातील हे रुईगड हे गाव आहे। आणि रुई या गावचा इतिहास असा आहे, या रुईगडचा इतिहास असा आहे की संत श्री सेवालाल महाराजांचं जे निधन आहे ते या ठिकाणी झालं होतं। आणि इथून संत श्री सेवालाल महाराजांची अंत्ययात्रा निघाली होती। ती अंत्ययात्रा सेवानगर, धावंडा ते पोहरादेवी, आणि सेवालाल महाराजांचा जन्म जो होता तो कर्नाटकमधला होता। त्यांनी अंतिम श्वास जो घेतला तो रुईगडला घेतला। आणि संत श्री सेवालाल महाराजांची समाधी जी आहे ती समाधी आहे पोहरागडला। ती अंत्ययात्रा कुठल्या मार्गाने निघाली, कुठल्या मार्गाने गेली, तो मार्ग आज आपण व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत। तर ब्लॉग तुम्ही शेवटपर्यंत पाहत राहा। आणि राहिला जो मूळ मुद्दा आपला आहे की संत श्री सेवालाल महाराज हे संत आहेत की चमत्कारी आहेत, यामागचं जे काही संभ्रम आहे, जे मला तुम्हाला सांगायचं आहे, जे मी समाजाकडून ऐकलेलं आहे, समाजाच्या मनात असलेले जे संभ्रम आहेत, या गोष्टी ज्या आपण ऐकलेल्या आहेत त्या नेमका काय आहेत। तर सेवालाल महाराज हे संत होते की चमत्कारी होते, हा मुद्दा थोड्याने मी तुम्हाला क्लिअर करून देणार आहे की दोन्ही गटांचे जे संत होते म्हणतात किंवा जे काही दैवी शक्तीच्या माध्यमातून त्यांना समाजापुढे मांडल्या गेलं किंवा आपापल्या विचारांनुसार काही लोकांनी सेवालाल महाराजांचं जीवनचरित्र आपल्यापुढे मांडलं आहे। ज्यांचे स्वतःचे म्हणजे स्वतंत्र विचार आहेत त्यांना आपण कुठल्याही प्रकारे त्याला नकार देऊ शकत नाही किंवा आपण त्यांच्यावर रोख लावू शकत नाही, पण आपण आपले विचार प्रखरपणे मांडू शकतो। तर त्यापूर्वी आपण रुईगडमध्ये नेमकं काय झालं होतं। रुईगडमध्ये जेव्हा सेवालाल महाराजांचं निधन झालं त्यावेळी म्हणतात की अशी एक गोष्ट सांगितली जाते किंवा अशी एक कहाणी सांगितली जाते किंवा सत्य घटना आहे किंवा नाही हे आपल्याला नंतर ठरवता येईल, पण जी सध्या परिस्थितीत जी गोष्ट किंवा जी कहाणी लहान मुलांना जी गोष्ट सेवालाल महाराजांबद्दल सांगितली जाते ती अशी आहे की सेवालाल महाराजांचं निधन रुईगड येथे झालं। आणि ते निधन कसं झालं तर सेवालाल महाराजांना मर्यामा देवींनी लग्नासाठी अप्सरा दाखवण्याकरिता स्वर्गात घेऊन गेले। आणि त्यावेळी सेवालाल महाराजांनी त्यांच्या अवतीभोवती त्यांचा सांभाळ करणाऱ्या, त्यांच्यासोबत राहणाऱ्या लोकांना सांगितलं होतं की 3 दिवस मी स्वर्गात जातोय आणि स्वर्गातून मी परत येऊपर्यंत मला कुठल्याही स्त्रीचा तुम्ही हातबोट नका होऊ देऊ किंवा कुठल्याही स्त्रीला मला स्पर्श करू नका देऊ किंवा सावलीसुद्धा पडू देऊ नका, कारण 3 दिवसानंतर मी परत येईल। माझं शरीर मी तुमच्याजवळ ठेवून जातोय पण माझी आत्मा स्वर्गात जाते। अशी ती एक स्टोरी आहे, अशी ती एक कहाणी आहे, अशी ती एक गोष्ट आहे, जे काही आपण त्याला म्हणू। तर अशा प्रकारे सेवालाल महाराज हे स्वर्गात जातात पण
त्यानंतर देवीच्या माध्यमातून अशी आता ही गोष्ट जी आहे ही गोष्ट एकदम प्रॉपर पद्धतीने आपल्याला सांगता येणार नाही, किंवा कारण या गोष्टीमध्ये अनेक पैलू आहेत, अनेक गोष्टी फिरून येतात. कारण ज्याच्याजवळ गेलं तो दुसरी गोष्टी, प्रत्येक व्यक्ती हा दुसरी गोष्ट सांगायला तयार असतो सेवालाल महाराजांच्या मृत्यूबद्दल. तर ज्यावेळी ते 3 दिवस जेव्हा ते खाली त्यांचं शरीर होतं त्यावेळी म्हणतात त्यांच्या आईंना ही गोष्ट कळाली होती, म्हणजेच धर्मनी मातांना, की सेवालाल महाराजांचं मृत्यू झालं आणि 3 दिवस झालेले आहेत, 2 दिवस झाले तुला माहिती नाही. तर त्यावेळी आकांताने की माझा मुलगा वारला आहे म्हणून माता धर्मनी या ठिकाणी येतात, जिथे लोक त्यांच्या आजूबाजूला नगारा वगैरे भजनं वगैरे करत असतात त्यांच्या म्हणजे पार्थिवा भोवती. तर पण त्यांना असं सांगितलं गेलं असतं, म्हणतात की 3 दिवसानंतर ते जिवंत होतील. पण माता धर्मनी यांना असं वाटतं की आपला मुलगा वारलेला आहे आणि ते सगळ्या लोकांना असं त्यांचे बंधनं तोडून ते त्यांच्या जवळ जाऊन रडायला लागतात आणि त्यांना स्पर्श होतो. आणि आईच्या झालेल्या या स्पर्शामुळे, आईचे अश्रू त्यांच्यावर पडल्यामुळे त्यानंतर जे 3 दिवसानंतर ते परत येणार होते स्वर्गातून, तर ते परत येऊ शकले नाहीत कधी, आणि त्यांना त्यांचा देहत्याग करावा लागला आणि तिथे त्यांचा मृत्यू झाला. अशी ही कहाणी सांगितली जाते. आता या कहाणी ही सांगितली गेलेली कहाणी कितपत सत्य आहे किंवा कितपत खोटी आहे किंवा काल्पनिक आहे का, हे आपल्याला पुढे व्हिडिओमध्ये जाणून घ्यायचं आहे. आणि ते आपण टप्प्याटप्प्याने जाणून घेणार आहोत. कारण आता आपण इथून जाणार आहोत सेवादास नगरमध्ये, इथून जेव्हा यात्रा निघाली होती, अंत्ययात्रा निघाली होती. अंत्ययात्रा निघाल्यानंतर मध्ये काही ठिकाणांवर अंत्ययात्रा थांबली होती, जिथे एका ठिकाणी बंजारा समाजात जेव्हा अंत्ययात्रा नेतात त्यावेळी एका ठिकाणी अशा ठिकाणी थांबतात जिथे अंत्ययात्रा फिरवता येईल, आणि फिरवल्यानंतर त्यांच्या पदराला असलेला जो 1 रुपया असतो तो रुपया कुठेतरी बाजूला जमिनीत गाडला जातो. तर तो रुपया कुठे गाडलेला आहे, तो आहे सेवादास नगरला गाडलेला. आणि तिथलं सुद्धा आपण मंदिर पाहू. आणि पुढचं जे आपलं पॉईंट आहे, पुढला जो आपला मुद्दा आहे की संत श्री सेवालाल महाराज हे संत की चमत्कारी, ह्या कहाणी, ही जी सांगितलेली कहाणी आहे याच्यामागे किती तथ्य आहे हे आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. तर तिथे जाऊन आपण त्या सर्व गोष्टींवर फोकस करू, त्या मुद्द्यांवर आपण बोलणार आहोत. तर तुम्ही ब्लॉग शेवटपर्यंत नक्की पाहत राहा. आता आपण चाललो आहोत सेवादास नगरला. तर मित्रांनो, आत्ता आपण आलो आहोत सेवानगर येथे. आणि सेवानगर हे असं एक ठिकाण आहे जिथे तुम्ही पाहू शकता की मागे सेवालाल महाराजांचं मंदिर आहे. तर हे जे मंदिर आहे हे अशा ठिकाणी आहे जिथे सेवालाल महाराजांची अंत्ययात्रा ही रुईगडहून आणल्या गेली होती. आणि रुईगडहून आणत असताना जिथे अंत्ययात्रा अशी फिरवली जाते एका ठिकाणी थांबवून, आणि त्यांना बांधलेला जो 1 रुपया असतो तो असा बाजूला गाडला जातो. अशी ही प्रथा परंपरा आहेत हे बंजारा समाजाच्या अंत्यविधीतल्या. तर तो 1 रुपया या ठिकाणी कुठेतरी गाडला गेला होता आणि सेवालाल महाराजांना इथे ठेवण्यात आलं होतं. ही अंत्ययात्रा या वाटेने निघाली होती, त्या वाटेने आज आपण जात आहोत. आणि या वाटेने जात असताना सेवालाल महाराजांच्या जीवनचरित्रामध्ये त्यांच्या जन्मापासून ते त्यांच्या मृत्यूपर्यंत विज्ञानवादी युगानुसार या गोष्टी आजच्या पिढीला पटणाऱ्या आहेत का, या संबंधी आपल्याला चर्चा करायची आहे. ज्यामध्ये अनेक प्रश्न आहेत, जसे की सेवालाल महाराजांचा जन्म कसा झाला होता. तर आजपर्यंत युवा पिढीला किंवा आजच्या पिढीला सांगण्यात आलेली गोष्ट अशी की माता धर्मनी आणि पिता भीमानायक
यांना पुत्रप्राप्ती होत नव्हती आणि त्या काळी बंजारा समाज हा रानावनाने राहणारा समाज होता, जंगलाने राहणारा समाज होता, पाल करून राहणारा समाज होता. कुठेतरी एक पाल ठोकायचे आणि तिथे राहायचं. त्या ठिकाणी भीमानायक आणि माता धर्मणी यांना पुत्रप्राप्ती होत नव्हती. ती पुत्रप्राप्ती होत नाही आहे म्हणून माता धर्मणी आणि भीमानायक यांनी तपश्चर्या केली. त्या तपश्चर्येतून त्यांना जगदंबा देवी ही प्रसन्न झाली. जगदंबा देवी प्रसन्न झाल्यानंतर देवीने तिच्या अंगाचं मळ काढून दिलं आणि त्याची एक गोळी बनवून भीमानायक यांना दिली. त्यानंतर त्या गोळीचं सेवन करून किंवा एक जडीबुटी दिली, अशा काही अनेक वेगवेगळ्या गोष्टी सांगितल्या जातात. वेगवेगळ्या पोथी पुराणांमध्ये या गोष्टी लिहिलेल्या आहेत. तर ज्याचा कुठेही म्हणजे असा ठोस पुरावा म्हणून आपण कधी म्हणू शकत नाही, पण विज्ञानवादी युगानुसार या गोष्टी युवा पिढीला किती पटणाऱ्या आहेत आणि सेवालाल महाराजांचा इतिहास हा त्यांना किती प्रखरपणे ते सांगू शकतात, किती ठामपणे ते त्यांची मतं मांडू शकतात, यावर त्यांच्या मधात त्यांच्या विचारांमध्ये मतभेद असतात. तर असा सेवालाल महाराजांचा जन्म झाला, अशी ही कहाणी आहे. ती कहाणी कितपत योग्य आहे, कितपत खरी आहे, ही गोष्ट आपण इथून पुढच्या प्रवासात जाणून घेणार आहोत. त्याचबरोबर सेवालाल महाराजांचा फोटो हा खरा फोटो नसून तो खोटा फोटो आहे. तर मग हा खोटा फोटो कुणी व कुठल्या व्यक्तीने कुठल्या कारणाने लावला असेल, त्यामागे त्यांचा उद्देश काय असेल, या गोष्टीसुद्धा आपल्याला जाणून घ्यायच्या आहेत. नेमका तो उद्देश काय, त्यामागची कहाणी काय आणि सेवालाल महाराजांचा हा इतिहास मग विकृत करण्यामागचे सुद्धा कारणं काय असतील. त्याचबरोबर सेवालाल महाराजांनी निजामांच्या काळात सेवालाल महाराजांच्या गायी एका निजामाने विष देऊन त्यांना मारून टाकण्यात आलं होतं. त्या गायींचा जीव घेण्यात आला होता आणि सेवालाल महाराजांनी त्या सर्व गायी त्यांच्या चमत्काराने, त्यांच्या दैवी शक्तीने त्या गायी जिवंत केल्या. अशी सुद्धा एक दंतकथा आहे किंवा ती कथा आहे. त्या किती सत्य आहे, ही गोष्टसुद्धा युवा पिढीला किती पटणारी आहे, हे सुद्धा आपल्याला जाणून घ्यायचं आहे. आणि त्यामागचे प्रश्न उत्तरं आजच्या विज्ञानवादी युगातील युवा पिढीचे हे प्रश्न आहेत, जे आपल्याला या ब्लॉगच्या माध्यमातून मांडायचे आहेत. तर ते आपण आपल्या पुढच्या प्रवासात पाहणार आहोत. तर मित्रांनो, आत्ता आपण आलो आहोत धावंडा येथे, जिथे सेवालाल महाराजांची अंत्ययात्रा परत एकदा थांबली होती. आणि ती कशासाठी थांबली होती, तर अंत्ययात्रेसोबत असणारे सर्व जे लोक होते, जे सेवालाल महाराजांची अंत्ययात्रा नेत होते, आणि त्या काळी कुठेही पाण्याची वगैरे अशी व्यवस्था नसायची. तर जिथे ते व्याकुळ झालेत, तहानेने व्याकुळ झालेत, तर त्यांची तहान भागवण्याकरिता ते एका ठिकाणी थांबले, ते म्हणजे धावंडा येथे ते थांबले होते. आणि इथे सेवालाल महाराजांची अंत्ययात्रा थांबली. आणि त्याच ठिकाणी आता मागे आपण पाहू शकतो की इथे सुद्धा 2 मंदिर आहेत. आणि यानंतर शेवटचं जे ठिकाण आहे ते आहे पोहरादेवी, जिथे सेवालाल महाराजांची अंत्यविधी झाली. पोहरादेवीला गेल्यानंतर आपण अनेक गोष्टींवर चर्चा करणार आहोत, जे प्रश्न मी तुमच्यासमोर उपस्थित केलेत, या सगळ्या गोष्टी. आणि त्यापूर्वी तुम्हाला मी हे इथलं मंदिर सुद्धा दाखवतो. आणि इथे सुद्धा एक अशी कहाणी आहे की जेव्हा अंत्ययात्रेसोबत आलेल्या सर्व लोकांना पाणी प्यायचं होतं, तेव्हा इथे पाण्याची व्यवस्था नव्हती. आणि सेवालाल महाराजांसोबत जो घोडा असायचा, ज्याचं नाव तोळाराम होतं, त्या तोळारामने त्याच्या पायाने खोरून अशा टापेने खोदून पाणी काढलं होतं म्हणतात, आणि ते पाणी लोकांनी पिलं. आता यामागे तर्कवितर्क अनेक लावायला गेले तर अनेक तर्कवितर्क आहेत. कारण आता आपण इथे पाहू शकतो की मागेच नदीसुद्धा आहे आणि त्या नदीला भरपूर पाणीसुद्धा आहे. या दिवसात सुद्धा पाणी आहे. आता फेब्रुवारी महिना आहे आणि या दिवसात सुद्धा इथे पाणी आहे. तर पाण्याची कमतरता कदाचित भासलीसुद्धा नसेल, किंवा सांगणाऱ्यांनी काय सांगितलं, लिहिणाऱ्यांनी काय लिहिलं आणि बोलणाऱ्यांनी काय बोललं, हे त्यांना माहिती. गोष्टी कशा आल्यात, एकाजवळून दुसऱ्याकडे, दुसऱ्याजवळून तिसऱ्याकडे, अशी ही सेवालाल महाराजांची असं जीवनचरित्र बंजारा समाजात आजही कुठेही
ठोसपणे लिहिल्या गेलेलं नाही आहे असे इतिहासकार म्हणतात, असे आमचे पूर्वज म्हणतात, असेच समाजातील सुज्ञ नागरिकसुद्धा याच गोष्टीवर ठाम आहेत. पण सेवालाल महाराजांचं जीवनचरित्र, सेवालाल महाराजांचे विचार हे आजपर्यंत कोणीही नष्ट करू शकलं नाही, कारण त्या विचारांमध्ये ती ताकद आहे, त्या विचारांमध्ये ती शक्ती आहे की त्याला कितीही भटकवण्याचा प्रयत्न केला तरीही त्यांचे विचार कधी भटकू शकले नाहीत. पण थोड्याफार प्रमाणावर का होईना त्यामध्ये कुठेतरी विकृतीकरण झालेले आहे आणि त्याचेच उत्तरं आपण घेण्यासाठी किंवा त्याचं स्पष्टीकरण देण्यासाठी थोड्याफार प्रमाणावर जेवढं आपल्याला तर्क लावता येतो, तर्कवितर्क करता येतं, त्या जोरावर आपण हे स्पष्टीकरण देण्याचा प्रयत्न करणार आहोत. त्यापूर्वी तुम्हाला मी मंदिर दाखवून देतो आणि इथून आपण जाणार आहोत पोहरादेवीला. आत्ता आलो आहोत आपण पोहरादेवी येथे, जिथे सेवालाल महाराजांचं हे समाधीस्थळ आहे. सेवालाल महाराजांची अंत्ययात्रा ही रुईगडवरून निघाली, मध्ये सेवानगरला थांबली, त्यानंतर धावंड्याला थांबली आणि त्यानंतर सेवालाल महाराजांचा अंत्यविधी जिथे झाला ते म्हणजे पोहरागड. आणि आता या मंदिराचं थोडं काम सुरू आहे, त्यामुळे आपण उर्वरित जे आपले प्रश्न आहेत, उर्वरित जी आपली चर्चा आहे ती आपण इथेच नंगारा भवन आहे, नंगारा भवनच्या ठिकाणी जाऊन करू किंवा आपण एका वेगळ्या ठिकाणी जाऊन ती चर्चा पूर्ण करणार आहोत. त्यामुळे तुम्हाला हा मंदिर दाखवायचा होता, ज्याचं काम एक खूप मोठ्या लेवलवर सुरू आहे आणि खूप मोठं हे कन्स्ट्रक्शन आहे, ज्याला खूप वेळ लागणार आहे. पण आता सध्या इथलं काम सुरू आहे, त्यामुळे आपल्याला इथे जास्त वेळ काही थांबता येणार नाही. पण आपण परवानगी घेऊन आलो, तर अशा पद्धतीने हे काम सुरू आहे, तुम्ही पाहू शकता. तर मित्रांनो, जसं की आपण पाहिलं की संत श्री सेवालाल महाराजांच्या समाधीस्थळाचं काम सुरू आहे आणि तिथून आता आपण इकडे एका बाहेरच्या ठिकाणी आलो, जिथे आपल्याला उर्वरित विषयांवर चर्चा करता येईल, उर्वरित विषय तुमच्यापुढे मला मांडता येईल आणि त्यासंबंधी तुम्हाला उद्भवणारे प्रश्न तुम्ही कॉमेंटद्वारे मला नक्की कळवा. तर जगद्गुरू संत श्री सेवालाल महाराजांनी रानावनात राहणाऱ्या बंजारा समाजाला ज्यावेळी कुठल्याही गोष्टीचा ज्ञान नव्हतं, कुठलीही गोष्ट कळायला खूप अवघड जायची, भटकंतीच्या काळात जंगलातून भटकंती करताना या समुदायाने कसं जगावं, कसं राहावं, कोणत्या तत्वांवर चालावं, कोणत्या नियमांचं पालन करावं, मानवतेचा मार्ग कसा हा उत्तम मार्ग आहे, या सर्व विचारांवर सेवालाल महाराजांनी भर दिला आणि संपूर्ण समाजाला एक दिशा दाखवली आणि त्या दिशेने आज बंजारा समाज चालतोय. त्यानंतरच्या काळात आजही आपण पाहतो की इतिहासात असे अनेक संत महात्मे आहेत की ज्यांच्या मृत्यूला घेऊन नेहमी संभ्रम असतो की इतक्या कमी वयात यांचा मृत्यू कसा झाला, कोणी घातपात केला का किंवा घातपाताचा काही संशय असा आढळून येतो का. तर असे अनेक विषय आहेत आणि त्यामध्येच सेवालाल महाराजांच्या जन्मापासून ते संपूर्ण आयुष्यभरात त्यांच्या घडलेल्या घटना ज्या आजही नमूद आहेत आणि ज्या वेगवेगळ्या पद्धतीने समाजापुढे मांडलेल्या आहेत, ज्यामध्ये चिंगऱ्याची चिंगरी असो, चिंगऱ्याची चिंगरी म्हणजे एका चिंगऱ्या नामक मुलाला सेवालाल महाराजांनी जादूने, चमत्काराने मुलगी बनवून टाकलं किंवा मग सेवालाल महाराजांनी चमत्काराने स्वतःच्या विषबाधा झालेल्या गायींना वाचवलं किंवा असे अनेक विषय असतील की तपश्चर्या करून त्यानंतरच देवी प्रसन्न झाल्यानंतर सेवालाल महाराजांचा जन्म झाला. तर या सगळ्या गोष्टी आहेत आणि या सगळ्या गोष्टींवर तर्कवितर्क आजकालची पिढी कशी लावते, कारण हे विषय युवा पिढीसोबत बोलताना माझ्या पुढे त्यांनी मांडले की असे विषय कसे झाले असतील किंवा हे विषय कसे उद्भवले असतील. तर त्यामधले काही प्रश्न आहेत की बंजारा समाजाचा आणि आयुर्वेदाचा असलेलं जे नातं आहे हे कुठेतरी तोडण्याचा प्रयत्न इतिहासकारांनी किंवा साहित्यिकांनी किंवा कुणीही विकृतीकरण करणाऱ्या लोकांनी केलेला आहे का, ज्यामध्ये काही मुद्दे माझ्याकडे आहेत. तर त्यामध्ये पहिला मुद्दा असा आहे की भीमानायक व माता धर्मणी यांना पुत्रप्राप्ती होत नव्हती, म्हणून त्यांनी तपश्चर्या केली. त्या तपश्चर्येतून त्यांना देवी प्रसन्न झाली. देवी प्रसन्न झाल्यानंतर देवींनी
त्यांना एक गोळी दिली जी काही पुराणांमध्ये असं म्हणतात की ते शरीराचं त्यांच्या मळ होतं, देवीच्या शरीराचं मळ होतं, ती गोळी त्यांना दिली. कोणी म्हणतात की एक जडीबुटी दिली. तर त्याचं सेवन केल्यानंतर भीमानायक आणि माता धर्मणी यांना सेवालाल महाराजांची प्राप्ती झाली, म्हणजेच पुत्रप्राप्ती झाली. जर त्यावर वैज्ञानिकवादी दृष्टिकोनातून असा प्रश्न उद्भवतो की जर रानावनात राहणारा बंजारा समाज ज्याला जंगलातील सर्व वनस्पतींचं ज्ञान होतं, तर असं नाही होऊ शकत का की पुत्रप्राप्तीसाठी जसं आज आपण पाहतो की कोणाला मूलबाळ होत नसेल तर ते अनेक दवाखाने करतात, अनेक इलाज करतात, अनेक उपाय करतात, तर त्यावर आयुर्वेदिक उपाय नसेल असं आपण कशावरून गृहीत धरू शकतो की कारण त्यावेळी त्यांना ते आयुर्वेदिक नॉलेज असेल, आयुर्वेदिक त्या औषधी वनस्पती असतील ज्यामुळे सुद्धा सेवालाल महाराजांचा जन्म झाला असेल. आणि त्यातून उद्भवणारा प्रश्न असा, जर तपश्चर्याने या सगळ्या गोष्टी घडल्या असत्या आणि जादूने चमत्काराने या गोष्टी घडल्या असत्या, तर रानावनात राहणाऱ्या भटकंती करणाऱ्या समाजावर होणारे अन्याय अत्याचार मुघलांकडून म्हणा, इंग्रजांकडून म्हणा, तर तपश्चर्या करून बंजारा समाजाने या अन्यायापासून आम्हाला वाचवण्यात यावं यासाठी सुद्धा तपश्चर्या करून देवाकडे मागणी करू शकले असते किंवा नसते का, हा सुद्धा एक प्रश्न उपस्थित होतो. त्यानंतर सेवालाल महाराजांकडे भरपूर गायी होत्या आणि द्वेष भावनेने एका इसमाने त्यांना विष देऊन त्या सर्व गायी मारून टाकल्या. त्या सर्व गायींना विषबाधा झाली आणि त्या सर्व गायी मारून टाकल्या. पण दंतकथा किंवा ह्या कहाण्या असं सांगतात की सेवालाल महाराजांकडे जादू होती आणि त्या जादूच्या बळावर, त्या दैवी शक्तीच्या जोरावर सेवालाल महाराजांनी सर्व गायी जिवंत केल्या. पण या गोष्टीसुद्धा नकारू शकत नाही की सेवालाल महाराजांना असलेलं आयुर्वेदाचं ज्ञान हे कुठेतरी यामागे म्हणजे या कहाणींमुळे, या कथांमुळे कुठेतरी मागंसुद्धा पडू शकतं. कारण सेवालाल महाराजांना असलेलं आयुर्वेदाचं ज्ञान हे काय लहान सहान नसेल, कारण कमी वयात ज्ञानप्राप्ती झालेल्या व्यक्तीकडे आयुर्वेदाचं ज्ञान नसणं आणि तेही जंगलात जन्माला आलेल्या आणि जंगलात आयुष्य काढणाऱ्या व्यक्तीला आयुर्वेदाचं ज्ञान नसेल हे अजिबात शक्य नाही आहे. त्यामुळे विषबाधा झालेल्या गायींना कुठलं आयुर्वेदिक पालापाचोळा काय खाऊ घालायचा आहे आणि कसं आपल्याला त्याला वाचवता येईल याचं ज्ञान सेवालाल महाराजांना नसेल हे आपण कशावरून म्हणू शकतो. कारण यामागे चमत्काराच्या नावावर कुठेतरी त्या व्यक्तींकडे, त्या संतांकडे, त्या महात्म्यांकडे, त्या देवतुल्य लोकांकडे ते पाहण्याचा जो दृष्टिकोन आहे की ते देव होते म्हणून त्यांनी ते केलं, पण त्यांनी जे ज्ञानप्राप्ती केली याच्यावर कुठेतरी पडदा टाकण्याचा प्रयत्न त्यावेळी केला गेला असू शकतो. कारण आज आपण पाहतो की कोरोना काळामध्ये रामदेव बाबांनी कोरोनिल काढलं होतं आणि रामदेव बाबांचे आज आपण बघतो की सर्वत्र आयुर्वेदाचे अनेक औषधोपचार त्यांनी आणि त्यांचा स्वतःचा व्यवसायसुद्धा आहे. तर रामदेव बाबाचा जन्म या काळात होऊन ते जंगलात न राहता सुद्धा त्यांना या सगळ्या गोष्टींचं नॉलेज आहे. तर सेवालाल महाराजांचा तर जन्म किंवा बंजारा समाजाचाच पूर्ण जन्म हा जंगलातच गेला, त्यांचं आयुष्यच जंगलात गेलं आणि पूर्ण समाजाला ते प्रबोधन करायचे, पूर्ण समाजाला ते घेऊन चालायचे. तर आपण या गोष्टी कसं नाकारू शकतो की सेवालाल महाराजांना आयुर्वेदाचं नॉलेज त्यावेळी नसेल, आयुर्वेदाचं ज्ञान त्यावेळी नसेल. त्यानंतर असलेला सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे तिसरी एक कथा, एक कहाणी जी अशी म्हणते, ज्याला चिंगऱ्याची चिंगरी असं म्हणून ही कहाणी संपूर्ण बंजारा समाजात प्रसिद्ध आहे आणि ज्यामध्ये ही कथा अशी सांगितली जाते, जे राजस्थानमध्ये असणारा बंजारा समाज आहे किंवा ज्यांच्याकडे पोथी पुराणांमध्ये असं लिहिलं गेलेलं आहे की एक जाधव आडनाव असलेला व्यक्ती, तो त्याला या गोष्टी मान्य नसतात की सेवालाल महाराज हे चमत्कारी आहेत किंवा सेवालाल महाराज हे जादूटोना वगैरे करतात किंवा त्यांच्याकडे दैवी शक्ती आहे, या गोष्टी तो मान्य करत नाही. आणि त्याचं म्हणणं असतं की मला यावर विश्वास नाही, तर मला मग हे पटवून घ्यायचं आहे, मला हे तपासायचं आहे, मला हे जाणून घ्यायचं आहे की सेवालाल महाराजांकडे खरंच दैवी शक्ती आहेत का किंवा ते चमत्कारी आहेत का. तर त्यासाठी तो व्यक्ती एका चिंगऱ्या नामक व्यक्तीला तो सोबत घेऊन जातो आणि त्यांना स्त्रीच्या वेशात नेतो. स्त्रीचं वेशभूषा, स्त्रींची वेशभूषा परिधान करून ते त्यांना सेवालाल महाराजांकडे नेतात. ज्यावेळी सेवालाल महाराजांना ही गोष्ट कळते की हा मुलगा नाही आणि तिथे जाऊन ते अशी मागणी करतात सेवालाल महाराजांकडे की या महिलेला पुत्रप्राप्ती होत नाही आहे आणि मुळात
तो पुरुष असतो. सेवालाल महाराजांना ती गोष्ट कळते की तो पुरुष आहे, पण सेवालाल महाराज त्यांच्या दैवी शक्तींचा वापर करून, त्यांच्या चमत्काराचा वापर करून त्या पुरुषाचं लिंग परिवर्तन करून त्याला स्त्री बनवतात. अशी ही आत्तापर्यंत असलेली कथा कहाणी आहे. प्रश्न असा निर्माण होतो की रानावनात राहणारा बंजारा समाज किंवा ज्यावेळी समाजावर अन्याय अत्याचार व्हायचे, मुघलांचे म्हणा किंवा कुठल्याही समाजाचे म्हणा, कुठल्याही समाजावर गोरगरिबांवर अत्याचार व्हायचे, अन्याय व्हायचे, लैंगिक शोषण व्हायचं, त्यावेळी मुघलांकडून म्हणा किंवा इंग्रजांकडून म्हणा अशा या गोष्टी जेव्हा घडायच्या, तर सेवालाल महाराजांनी जादूटोण्याने किंवा चमत्काराने त्या लोकांचं लिंग परिवर्तन करून त्यांना शिक्षा देऊ शकले नसते का? हे अन्याय ते रोखू शकले नसते का? जर चिंगऱ्याची चिंगरी त्यांना करता आली असती, कुणाचं लिंग परिवर्तन त्यांना करता आलं असतं, तर त्यांनी या त्यांच्या दैवी शक्तीचा वापर करून त्यांनी या गोष्टी घडवून आणल्या नसत्या का? तर सेवालाल महाराज हे चमत्कारी आहेत किंवा नाहीत हे जाणून घेण्याचा जर तुम्ही प्रयत्न कराल, किंवा इतर कुठलाही महाराज तुमच्या घरासमोर जर येत असेल आणि तो खराखुरा महाराज आहे की नाही, तो खरंच ब्रह्मचारी आहे की नाही, किंवा खरंच त्याच्याकडे तो आपल्याला फसवतोय का, तो फसवणारा बाबा बुवा आहे का, हे प्रश्नसुद्धा आपण कुठल्याही महाराजांना विचारलं तर आपल्यासोबत असंच काहीतरी अघटित घटेल आणि तो आपल्याला त्याच्याजवळ असणाऱ्या शक्तींनी कुठेतरी आपल्यासोबत काहीतरी वाईट करेल, ही भीती कुठेतरी समाजाच्या मनात पेरण्यात आली. आणि त्यामुळे की समाजाने कुठेही प्रश्न विचारू नये, कुठल्याही महाराजाने काहीही केलं तर तो योग्यच आहे, त्याच्यावर तुम्ही प्रश्न उपस्थित करू शकत नाही, ही भीती कुठेतरी समाजाच्या मनात टाकण्याचा प्रयत्न या कथे थ्रू, या कहाणी थ्रू केला गेला आहे किंवा केला जातोय असंही म्हणायला हरकत नाही. ज्यावेळी एखाद्या व्यक्तीने तिथे तपास करायचा प्रयत्न केला, त्यावेळी कदाचित सेवालाल महाराजांनी त्यांना शाबासकीसुद्धा दिली असणार, कारण सेवालाल महाराजांचेच बोल असे होते की जाणजो छाणजो पचज माणजो, म्हणजे एखाद्या व्यक्तीला तुम्ही जाणून घ्या, त्याचे विचार माना, तो खरा आहे खोटा आहे, तो फसवा आहे का, या गोष्टी तुम्ही जाणून घ्या. खरंच एखादा महाराज तेवढा चांगला आहे का की तो तुम्हाला चुकीच्या मार्गावर टाकतोय, की तो तुम्हाला अंधश्रद्धेत ढकलण्याचा प्रयत्न करतोय, या सर्व गोष्टींचा तुम्ही अभ्यास करावा. या सगळ्या गोष्टींसाठी सेवालाल महाराजांचे हे बोलसुद्धा खूप महत्त्वाचे ठरतात की जाणजो छाणजो पचज मानजो. तर जाणून छानून तुम्ही परख करून त्या गोष्टी तुम्ही मान्य करायला पाहिजे. या सगळ्या विषयांवर सेवालाल महाराजांचे अनेक बोल आहेत, जे या विज्ञानवादी दृष्टिकोनातून समाजाला पुढे नेणारे आहेत. आणि असाही प्रश्न तुम्हाला कदाचित पडत असेल की कुठल्याही समाजाच्या इतिहासाचं विकृतीकरण का करेल? यामागे सर्वात महत्त्वाचं कारण असं आहे की एखाद्या समाजाला प्रगतीच्या वाटेवर नेणारा व्यक्ती आणि एखाद्या समाजाला, एखाद्या समुदायाला जर एखादा व्यक्ती ज्ञान देऊन, ज्ञानाचं वाटप करून त्याला जर तो हुशार बनवत असेल, तर काही फसवेगिरी करणारे लोक यांचं पोट धोक्यात येतं, किंवा यांच्या व्यवसायावर यांनी जे लोक यांना ज्या लोकांचा फायदा घ्यायचा आहे ते लोक हुशार झाली तर उद्या त्यांचं उदरनिर्वाह होणार नाही. या भीतीपोटी, या कारणापोटी अशा दंतकथा, अशा कहाण्या कुठेतरी समाजात फैलवल्या गेल्या आणि त्याचा फायदा आजही लोक घेत आहेत. ज्याप्रमाणे आज आपल्याला माहिती आहे की सेवालाल महाराजांचा खरा फोटो हा कधीच प्रदर्शित झाला नाही, सेवालाल महाराजांचा खरा आज असलेला फोटो हा खरा नाही आहे, पण लोक त्या फोटोलाच खरं मानतात, किंवा अनेक लोकांना, आजच्या युवा पिढीला हे सुद्धा माहिती नाही की हा फोटो सेवालाल महाराजांचा नाही आहे. कारण आजकालची पिढी या क्षेत्राकडे वळायला किंवा या इतिहास जाणून घेण्याकडे जास्त म्हणजे आवड निर्माण त्यांची होत नाही. पण खरं सांगायचं उद्देश म्हणजे की हा फोटो मग कुणी आणला असेल किंवा कशासाठी आणला असेल. आणि या सेवालाल महाराजांच्या फोटोचा जो विषय आहे तो विषय असा आहे की सेवालाल महाराजांचा फोटो कधी प्रदर्शित झाला नाही, सेवालाल महाराजांनी स्वतःचा फोटो कधी प्रदर्शित केला नाही. त्यामागे मूळ कारण हे होतं की माझा समाज कुठेतरी माझ्या फोटोसमोर येऊन माझ्याकडेच विनंती करत राहील, त्यांच्या संकटातून त्यांना जे लढून निघायचं आहे, एक लढा देऊन त्यांनी संकटातून निघायला पाहिजे, माझे विचार ऐकून त्यांनी संकटातून निघायला पाहिजे. तर ते सगळं सोडून माझा समाज कुठेतरी माझ्या फोटोसमोर येऊन बसेल आणि मला म्हणेल की तुम्ही परत या, तुम्ही माझी मदत करा, आणि माझा समाज लाचार होऊन जाईल. त्यामुळे सेवालाल महाराजांनी ह्या दूरदृष्टीने स्वतःचा फोटो कधी प्रदर्शित केला नाही. पण काही लोकांना याचा व्यवसाय करायचा होता, काही लोकांना हे फोटोज विकायचे होते, काही लोकांना याच्या माध्यमातून लोकांना जवळ घेऊन लोकांकडून पैसा वसूल करायचा होता, किंवा काहीही करायचं असेल. आता त्या फोटोचा व्यवसाय करून कुठल्या पद्धतीने पैसे कमवू शकतात लोक, याचा विचार आपण सुद्धा करू शकतो. आणि हे प्रत्येकाचे आपापले विचार आहेत, पण
लोकांपर्यंत हे विचार का नाही पोहोचवले की सेवालाल महाराजांनी कधी फोटो प्रदर्शित केला नाही, त्यामागे मूळ उद्देश का, की त्यांचा फोटो कुठेतरी जमिनीवर पडेल, कोणी विकत घेईल. महाराजांचे फोटो, महाराजांची प्रतिमा हे विकत घेणं, पण त्यामागे ही गोष्ट आपण जेव्हा लोकांना म्हणतो तर लोक म्हणतात की आम्हाला एक श्रद्धेचं ठिकाण हवं कुठेतरी डोकं टेकवण्यासाठी. हे अगदी बरोबर आहे, कारण जो व्यक्ती आपल्यासाठी आयुष्यभर आयुष्य बहाल करतो त्या त्या व्यक्तींचे विचार, त्या महात्म्यांचे विचार, त्या देवतुल्य लोकांचे विचार आपल्याला कुठेतरी दिसत राहावे किंवा त्यांची काहीतरी आठवण आपल्याकडे असावी, म्हणून आपण त्यांचे फोटोज, त्यांच्या वस्तू, जसं की सेवालाल महाराजांची पगडी आजही लोक म्हणजे ज्या पद्धतीने ते बांधायचे ते तसा बांधून देवळात ठेवतात किंवा त्याची पूजा अर्चना करतात. पण सेवालाल महाराजांचे विचार होते की तुम्ही माझ्या विचारांचा अवलंब करा, मी विचारांतून परत येईल, मी एखाद्या विचारातून जन्माला येईल, एखाद्या कार्यातून जन्माला येईल. तर हे विचार, हे कार्य खूप महत्त्वाचे आहेत, कारण सेवालाल महाराजांनी स्वतःच्या फोटो फक्त यासाठी प्रदर्शित नाही केला की लोक माझ्यापुढे दिवाबत्ती करतील, दिवसरात्र बसून राहतील, ते त्यांच्या संकटावर मार्ग काढायचं सोडून ते फक्त माझीच वाट पाहत राहतील, हा सुद्धा त्याच्यामागे उद्देश असू शकतो, हे आपण नकारू शकत नाही. तर अशा अनेक गोष्टी आहेत आणि सेवालाल महाराजांच्या विचारांवर तर्कवितर्क करण्यासारखे अनेक प्रश्न उद्भवणारे. जर तुम्ही वैचारिक आहात, तुम्ही विचार करू शकता, तर या सर्व गोष्टींवर तुम्ही नक्कीच विचार करायला पाहिजे. आणि यावर्षीच्या या सेवालाल जयंतीनिमित्त हा आपण ब्लॉग बनवला होता, जेणेकरून लोकांपर्यंत या सर्व गोष्टी पोहोचल्या पाहिजे. तर आजचा असा हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला आहे कॉमेंटमध्ये कळवायला विसरू नका. आणि लवकरच भेटू नवीन एका ब्लॉगमध्ये. त्याचबरोबर सर्व समाज बांधवांना संत श्री सेवालाल महाराज यांच्या जयंतीच्या खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद.